मी लोकांपर्यंत जातो तेव्हा लोक समोरून सांगतायत की यावेळी बदल होणार आणि त्यामुळे आमचाही एजेंडा बदल करण्याचाच आहे। बदलची बरेच कारण आहेत। इकडचं डम्पिंग ग्राउंड जी दुर्गंधी पुऱ्या विक्रोळ विधानसभेमध्ये आहे ती तर मागील 10 वर्षापासून येतच आहे। त्याचबरोबर 2% 16% विक्रोळ विधानसभेची टीबी पेशंट झालेले आहेत। त्यामुळे हा तर महत्त्वाचा प्रश्नच आहे। पण कांजूर नाऊर इथे लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे। ते पाणी कशामुळे जात आहे? कारण लो लाईन जे एरिया आहेत तिथे भरणी झाली, त्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे। ती भरणी कोणी केली हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण लोकांना ठाऊक आहे। त्याचा राग म्हणून लोकांना बदल हवा आहे। इकडे महानगरपालिकेचं हॉस्पिटल होतं, महात्मा ज्योतिराव फुले हॉस्पिटल। ते हॉस्पिटल बंद झाल्यावर इकडच्या स्थानिकांना इथे आंदोलन करायला लागली, त्यांनी इथे उपोषण केलं। तेव्हा जाऊन 1-1.5 महिन्यापूर्वी त्या हॉस्पिटलचं काम चालू झालं। आता काही वर्षांनी ही लोक पत्रक लावतील, कारण पत्रक ही ज्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी आहेत ती लोक पत्रक ह्या आमदार लोकांचे खासदार लोकांचे घेतात। पण ह्या लोकांनी जर फॉलोअप केला नाही म्हणून ही कामं झाली नाही आणि स्थानिकांना आंदोलन करायला लागले। सूर्यनगर आहे, सूर्यनगरमध्ये संरक्षण भिंत पडून गेल्या वर्षी 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला। त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून सूर्यनगरला बदल हवा आहे। तिकडे सिवरेज लाईनचा प्रश्न आहे, नाल्यांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, SRAचा प्रश्न आहे, म्हणून त्यांना बदल हवा आहे। काजूरवासियांच्या घरी पाणी गेला म्हणून बदल हवा आहे। इथे बाजूला जेव्हा आपण मुंबईमध्ये एंट्री करतो तेव्हा इथे जी सॉल्ट पॅन आहेत तिथे धारावी पुनर्वसन होणार आहे, त्याला आमचा विरोध आहे। म्हणून बदल हवा आहे, कारण आम्हाला तिथे डेव्हलपमेंट करायचं आहे, बदल घडवायचा आहे। तिकडे आपले जे स्वतंत्र सैनिक आहेत, आपला महाराष्ट्राचा जो वारसा आहे, वारसा तो तिथे जपायचा आहे। त्या जपण्यासाठी आपल्याला तिथे चांगली दालनं करायची आहेत। एका बाजूला आपल्याला मोठं क्रीडांगण करायचं आहे, ज्याच्यामुळे पूर्ण मुंबईचे लोक तिथे येतील, खेळाडू येतील तिकडे, आणि त्याच्यातून आपल्या देशाला गोल्ड मेडल मिळतील, खेळाडू तयार होतील। असं विजन असणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे माननीय राज साहेबांचं एक चांगलं विजन आहे, आणि त्या विजनच्या आधारे या विक्रोळीचा विकास करायचं हे मनात आणून मी बदल घडवणार आहे। नमस्कार।